मातोश्रीवरती जे आहेत ते ड्रोनचं दृश्य दिसून आलेलं आहे. ड्रोनद्वारे नजर ड्रोनचे घेरले घातलेले आहे. मला वाटतं की हे तर अतिशय वाईट आहे. कारण तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये पण आता इंटरफेअर करायला लागलेले आहेत. ड्रोन मातोश्रीच्या आजूबाजूला जर फिरवत असाल तर ही धोक्याची घंटा आहे. सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे, गृह खात्याने यांच्याकडे लक्ष द्यावे. आता यात पण म्हणू नका की नाही मुसलमानांनी ते ड्रोन उडवले. आपल्याकडे काय भरोसा नाही. कालची मुख्यमंत्र्यांची जी स्टेटमेंट आहे की वर्क बोर्डाची जमीन दुसऱ्या कोणाच्या घशात, अरे काय प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीय रंग देताय. सो ते योग्य नाही आहे. आणि आम्ही जे काही मातोश्रीच्या बाबतीमध्ये चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी आमची मागणी. एकीकडे पाहिलं तर ठाकरे बंधू दोन्ही एकत्र येत आहेत. अनेकदा त्यांचं मोर्चे देखील पार पडले, परंतु अशातच जे आहेत ते आता ज्या ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र ज्या कल्याण डोंबिवलीमधून सुरू झालं होतं दीपेश पात्रे यांच्याकडून मोर्चावरून, त्याच दीपेश पात्रे जे आहेत आज भाजपमध्ये प्रवेश करतात. बघा, या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातोय, प्रकरणं बाहेर काढली जातात आणि त्यातून हे प्रवेश होत आहेत. तिकडे जायची कोणाची इच्छा नाहीये. पण हे सगळं जे चालू आहे ते विविध दबावापोटी चालू आहे. जागेचे व्यवहार असतील, इतर गोष्टी असतील, त्या सगळ्यांच्या प्रकरणं तयार करणं आणि त्याहून जेलला पाठवण्याच्या धमक्या देऊन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिकिटांचा आमिष दाखवून देखील पक्षप्रवेश पार पडले तर असं वाटतं. हे बघा, भारतीय जनता पक्षात खरं तर भारतीय जनता पक्ष जिंकत नाहीये. तुम्ही जर नीट सगळीकडे चेक कराल तर जे आधी कुठला राष्ट्रवादीत असलेला आता भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, शिवसेनेत होता तो भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, काँग्रेसमध्ये होता तो भारतीय जनता पक्ष जिंकत नाहीयेत. तिथले जे उमेदवार आहेत ना, जे परंपरेनुसार निवडून येतात ते जिंकतात. भारतीय जनता पक्षामध्ये हिंमतच नाहीये की ते स्वतःची पैदास उमेदवार म्हणून देऊन निवडून आणण्याची. आता आमच्या इथं बघा ना, नौपाड्यामध्ये कोण नगरसेवक आहे? नारायण पवार नगरसेवक आहे, दुसरा अशोक राऊत नगरसेवक आहे. दोन्ही कोण? अशोक राऊत राष्ट्रवादी, नारायण पवार काँग्रेस. सो ही जी सगळी लोक आहेत ही यांचा मूळ पक्ष वेगळाच कुठला तरी आहे. भारतीय जनता पक्ष फक्त त्यांच्यावर स्टॅम्प मारते भारतीय जनता पक्षाचा. यांना निवडून आणण्यात भारतीय जनता पक्षाची कुठलीही छाया नाहीये. अविनाशजी, दुबार या नावांचं खूपच वाढलं, म्हणजे चारकोप असेल, कांदिवली असेल, ठाण्यात देखील सगळीकडे. काय सांगाल या संदर्भात? मोर्चा काढून मी तुम्हाला एक सांगतो, आम्ही मतदानावर विश्वास का ठेवावा? आज सकाळी जर तुम्ही एक व्हिडिओ आलाय आणि त्या व्हिडिओमध्ये कचरा पेटीत व्हीव्हीपॅट पडले आणि जर कचरा पेटीमध्ये जर व्हीव्हीपॅटच्या स्लिप पडल्या असतील तर कुठल्या निवडणुका आणि कोण जिंकून येणार? याचा अर्थ बिहार निवडणुकीचा रिझल्ट लागलाय आणि तो भारतीय जनता पक्षांच्या फेवरला जाणार. कारण जर व्हीव्हीपॅटच गायब आहेत तर काय कोणावर भरोसा ठेवणार आम्ही? मला असं वाटतंय की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या धोक्याच्या गोष्टी आहेत आणि याच्यात मला एकच गोष्ट दिसते की निवडणूक आयोग जोपर्यंत तुमचा मित्र असू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही. तर विनोद घोसाळकर यांनी एक मोठा जायफळ केलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर भाजप राष्ट्रीय स्वयंसेवकाची दिल्लीत बैठक पार पडली होती. त्यामध्ये हिंदुत्ववादीमध्ये वाटेकरी नको, उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही, त्यामुळे शिवसेना संपूर्ण टाकू असा कट रचला गेला होता. याची माहिती त्यांच्याच लोकांना आम्ही दिली होती. त्याचा गैरप्रसूट केलेला आम्हाला त्याबद्दल माहिती नाही आणि याच्यावर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळेला बोलतील. सर, एक शेवटचा प्रश्न होता. टोल नाका संदर्भात तुम्ही देखील यापूर्वी अनेक आंदोलनं केलेली टोल नाका आमच्यामुळेच बंद झालाय. परंतु काल देखील पाहिलं तर प्रताप सरनाईक यांचा जो ताफा होता तो तिकडे स्थानिक भूमिपुत्रांनी आणला, त्यांनी तिकडे रोष देखील व्यक्त केला. प्रताप सरनाईकांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर घोडबंदर, वसई विरार या पट्ट्यामध्ये लोकांचा राग वाढत चाललेला आहे. घोडबंदर मधली ट्रॅफिक असेल, ते स्वामींच्या मठाचं जे काही चालू आहे, तिथले सगळे स्वामी भक्त एकत्र आता उभे राहिले. त्यांचा मोर्चा देखील नजीकच्या काळात होणार आहे. मीरा भाईंदरला गेलात तर मीरा भाईंदरचा टोल नाक्याचा विषय असेल. प्रताप सरनाईकांबद्दलचा, स्थानिक लोकांबद्दलचा राग आता प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यांच्या भ्रष्टाचार, आज तुम्ही जर पाहाल तर जी आपली वनजमीन आहे, वनजमिनीमध्ये प्रताप सरनाईकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खननाचं काम चालू आहे. एक मंत्री एवढ्या मोठ्या प्रमाणात वनजमीन खणू कशी शकतो? त्याला परवानगी मिळाली नाही. त्याच्या जेवढ्या परवानग्या आहेत त्यातल्या अनेक परवानग्या या अटीवर आहेत की ही जर परवानगी आणली तर तुम्हाला परवानगी आहे. आणि मीरा भाईंदरला ज्यावेळेला त्यांना परवानगी मिळाली त्यावेळेचा जो आयुक्त होता तो किती भ्रष्ट होता हा सगळ्यांना माहिती आहे. आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी करतोय की प्रताप सरनाईकनी जो काही तो डोंगर खाण्याला घेतलेला आहे, कोणता आहे तो? चेना बीचच्या आजूबाजूला जे काही बंगल्यांचं काम चालू आहे त्या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होणार आहे. मी असेल, आमच्या पक्षाचे संदीप देशपांडे असतील, आम्ही सगळेच जण या विषयात लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहे आणि त्यातली एक
पर्यावरणाची जी परवानगी आहे ती परवानगी आलीच नाहीये आणि तरी सुद्धा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. प्रताप सरनाईकांनी त्या भागामध्ये जंगलराज चालवलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गुंडगिरी पसरवलेली आहे, जागा आदिवासींच्या जागा लाटलेल्या आहेत आणि या सर्व प्रकरणामध्ये आम्ही येत्या 2-4 दिवसात विथ प्रूफ आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. काल काँग्रेसच्या नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे की 200 कोटीची जमीन 3 कोटीत घेतलेली आहे. ते म्हणाले प्रूफ द्या, तर आम्ही प्रूफ देतोय.